नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक कैरी आणि एक कांदा यापासून अतिशय सोपी आणि बनवायला म्हणाल तर अगदी कमी वेळामध्ये बनणारी एक सुंदर अशी रेसिपी बनवतोय। मला नक्कीच खात्री आहे यापूर्वी तुम्ही कधीच ही रेसिपी बनवली नसेल। तर रेसिपी सुंदर आहे, सोपी आहे आणि कमी वेळामध्ये होणारी आहे। तर रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे बघा, एक कांदा घेतलाय आपण आणि इथे एक कैरी घेतलेली आहे। आता हा जो कांदा आहे तर तो कसा चिरायचा आहे ते मी दाखवते तुम्हाला। तर सुरुवातीला आपण इथे कांदा चिरून घेतोय। तर त्यासाठी आपल्याला कांदा हा मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। तर आता वरचे साल काढून घ्यायची आणि हाताला सुद्धा थोडंसं चरचरणार नाही किंवा डोळ्यातून सुद्धा पाणी येणार नाही यासाठी इथे बघा, थोडंसं तुम्हाला जर वाटलं तर कांदा धुवून घ्या साल काढल्याच्या नंतर वरची आणि त्याच्यानंतर चिरायला घ्या। तर ही एक टिप खूप महत्त्वाची असते। कांदा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा थोड्या वेळासाठी ठेवू शकता, ज्याच्याने अजिबात डोळ्यातून पाणी येणार नाही किंवा धुवून सुद्धा घेऊ शकता। तर इथे बघा, आता कांदा आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। तर इथे मी धुवून घेतलेला नाही, पण तुम्हाला जर डोळ्यातून पाणी वगैरे येत असेल तर नक्कीच इथे धुवून घ्या। संपूर्ण कांदा चिरून घेतलेला आहे, या पद्धतीने बारीकच चिरून घ्यायचा आहे। आता आपण इथे कैरीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आहे बघा आणि या कैरीचे साल काढून घेतोय वरचे। तर इथे तुम्ही अगदी साल काढायच्या ह्यानी सुद्धा काढू शकता किंवा मग त्याच्याने सुद्धा कधी कठीण होऊन जातं। साल कठीण असल्यामुळे वरचा आवरण आपल्याला त्याच्याने सुद्धा काढायला बऱ्यापैकी जमत नाही। तर बघा, सुरीने या पद्धतीनं अगदी मस्त साल निघते। तर अशा पद्धतीनं आपण सर्व साल काढून घ्यायचे आणि याचे उभे जितके जमतील तितके काप करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला इथे कैरी चिरून घ्यायचे। आता ही चिरायची कशी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर या पद्धतीनं सगळी बघा साईडचे काप करून घेतले आणि मधली जी कोईचा भाग असतो तर त्याच्यावरती सुद्धा थोडंसं राहिलेलं आहे, तर ते मी आता काढून घेणार आहे। तर ते साईडला ठेवलं आहे। आता थोड्या वेळाने मी काढून घेऊन त्याच्यावरती सुद्धा थोडंसं बघा मिरची पावडर आणि मीठ वगैरे भरपूरलं चाट मसाला की खूप सुंदर लागतं खायला सुद्धा ते असं। आणि इथे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला कैरी चिरून घ्यायची आहे बघा। तर या पद्धतीनं कैरी चिरून घेतोय। आता तुम्ही म्हणाल इथे कैरीचं आपण नाही चटणी बनवणार, नाही लोणचे किंवा नाही इथे कैरीचं पन्ह बनवणार, अतिशय सुंदर रेसिपी आहे। तर इथे बघा, या पद्धतीनेच आपल्याला सर्व चिरून घ्यायचे आहे। तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता। जर जास्त माणसं असतील तर तुम्ही इथे नक्कीच एक संपूर्ण कैरी या पद्धतीने चिरून घ्या आणि एक मीडियम साईजचा कांदा खूप होऊन जातो यासाठी। तर आता याच्यातील सुद्धा मी एक मोठा जो आपण कांदा घेतला होता तर त्याच्यातील मी थोडासा पावभाग ठेवून दिलेला आहे आणि याच्यातील सुद्धा बघा मी एक 2 फोडी मी ठेवून देते। तर इथे 2 ते 3 माणसांसाठी अतिशय पुरेपूर प्रमाण आहे। तर याच्यातील 2-3 फोडी मी ठेवून दिल्या आणि इथे या पद्धतीने बघा कैरी चिरून घेतलेली आहे, कांदासुद्धा चिरून झालेला आहे। आता आपल्याला पुढे बघा कोथिंबीर घ्यायची आहे आणि ती कोथिंबीरसुद्धा आपल्याला चिरूनच घ्यायची आहे। तर कोवळ्या देठांचीच कोथिंबीर घ्यायची, म्हणजे जास्त काड्यासुद्धा या पदार्थांमध्ये राहणार नाहीत किंवा मग खाताना दाताखाली मग अख्खी काडी येणार नाही। तर या पद्धतीने पानं आणि कोवळा जो देठ असतो ते कोवळे देठ घ्यायचे आणि अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे। हे सगळे पदार्थ तुम्ही चॉपरला नाही करू शकत, कारण कसं होतं, आता कांदा करू शकता तुम्ही, पण बऱ्यापैकी या पदार्थामध्ये ना या पद्धतीचाच कांदा आणि या पद्धतीचीच चिरलेली कैरी हे
अतिशय उत्तम लागतं। तर आता आपण इथे 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले। जर तुमच्याकडे कच्चे शेंगदाणे असतील तर भाजून घ्या साल तडकेपर्यंत छान। आणि त्याच्यानंतर इथे बघा ओबडधोबड अगदी वाटून घेतलेलं आहे। चालू बंद करून मिक्सर छान अगदी ओबडधोबड वाटून घेतलं। आता आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे, त्यासाठी बघा एक बाऊल घेतला आहे मोठा। आता याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा चिरलेला, त्याच्यानंतर जी कैरी चिरून घेतलेले काप होते ते सर्व काप घालून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यावरती भरपूर आपण जेवढी चिरून घेतलेली कोथिंबीर आहे तेवढी सगळी घालून घ्यायची आणि सोबतच याच्यावरती जे वाटून घेतलेले ओबडधोबड शेंगदाणे होते तर ते सुद्धा वाटून घेतलेले घालून घ्यायचे आहेत। आता आपल्याला याच्यावरती बघा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही चमच्याने करू शकता किंवा या पद्धतीने टॉस करून दिसायलासुद्धा बघा छान वाटतं, करायलासुद्धा टॉस करायला पण मजा येते। या पद्धतीने टॉस करून घ्या आणि नंतर आता एक छान खमंग फोडणी करायची आपल्याला। तर इथे बघू शकता तडका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी करायची आहे। तर मोहरी छान तडतडली की त्याच्यावरती जिरे घालायचे आणि फोडणी ही खमंगच व्हायला हवी, तेव्हाच त्या पदार्थाची चव अगदी दुपटीने वाढते। त्याच्यामध्येच 1 चमचावर तीळ घातलेत, अगदी तडतड उडायला लागलेली आहे, म्हणजे छान खमंग फोडणी झाली आहे। गॅस बंद करून द्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा हिंग पावडर घातली आहे आणि इथे अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे। आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि ही जी तडका आहे जो तो तडका आहे ना असाच्या असा चर्र करून असा आपल्या या सगळ्या मिश्रणावरती घालून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी आवाज आला पाहिजे तेव्हाच तो तडका छान बसलाय। हे अगदी खायलासुद्धा हा तडका बसलेला असा रुचकर लागतो। छान असं तोंडी लावण्यासाठी आज आपण इथे मस्त अगदी रुचकर पदार्थ बनवलेला आहे। आता हा पदार्थ इथे बनून तयार झाला आहे, फक्त इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे वरतून आणि हा पदार्थ इथे तयार झालेला आहे। तर इथे बघू शकता खूप सुंदर दिसायलासुद्धा दिसतोय आणि थोडीशी आपण मिरची पावडर घातल्यामुळे आणि फोडणी केल्यामुळे मेन म्हणजे याची चव अगदी भन्नाट लागते। तर कधीही तुम्ही अगदी पाहुणे आल्यावर सुद्धा बघू शकता अशा पद्धतीचं तुम्ही बनवू शकता। तोंडी लावण्यासाठी खूप सुंदर पदार्थ आहे, रुचकर पदार्थ आहे। तर कुणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की हे आपण कैरीपासून बनवलं आहे, खूप सुंदर लागतं। तर अतिशय मी तर म्हणजे कच्चं आहे हे सर्व तरीसुद्धा एवढं सुंदर लागतं, फक्त फोडणी केली आहे ना त्याच्यामुळे याची चव दुपटीने वाढते। तर अगदी जवळूनसुद्धा बघू शकता, दाखवते मी। कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी, आवडली का? आणि हो आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती कोणी नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल घंटी दाबा, म्हणजे आपले येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील। आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा। आणि हो माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद। आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। चला उद्या पुन्हा भेटू अशा छान नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।